काही दिवसांपूर्वी टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती आपण विरार पश्चिमेच्या आगाशी रोड जवळ एम बरिया प्राईड नावाच्या इमारतीच्या रहिवाशांची बातमी लावली होती। तेथील रहिवाशांचा मला फोन आला, त्यांची व्यथा त्यांनी मला सांगितली आणि ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी बातमी घ्यायला जात होतो, व्हिडिओ फुटेज आपण त्या ठिकाणचे घेत होतो, त्यावेळेला तिकडे असणारा जो कारखाना आहे त्या कारखान्यात एक भूमिपुत्र होते, त्यांच्या मुलांनी आपला मोबाईल जवळजवळ खेचण्याचा प्रयत्न केला। त्याला आपण विरोध केला आणि तो व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड केला। ज्या दिवसापासून आपण ही बातमी लावलेली आहे त्या दिवसापासून अदृश्य लोक दडपशाही आणण्याचा प्रयत्न करतायत। आपण कोणाला घाबरत नाहीये। मला पैशाचा देखील आमिष दाखवला। ज्या वेळेला मी आमिषाला बळी नाही पडलो तर मला आता माझ्या एका मित्रांनी सांगितलं, मोरेश्वर बारियाचा कोणतरी सोकॉल्ड एक वकील आहे, मी त्यांचं नाव घेणार नाहीये, वकिलाने वकिलाचं काम करावं, वकिलाने वकिली करावी, वकिलाने पत्रकारांना सांगू नये की पत्रकारांनी काय करावं काय नाही करावं। आणि वकील हे काय न्यायाधीश नसतात। शेवटी न्यायालयात देखील दोन्ही पक्षांच्या गोष्टी ऐकून घेतल्या जातात। पुरावे अभावी जो काही निर्णय दिला जातो तो निर्णय सगळेच मान्य करतात, आम्ही देखील मान्य करतो। परंतु मोरेश्वर बारियाने ही एम बारिया प्राईड नावाची इमारत बांधली, त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणच्या रहिवाशांना काय सांगितलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, आज मोरेश्वर बारियाने त्या ठिकाणचा ट्रान्सफॉर्मर कसा बांधलेला आहे, जी रिवाइज सीसी मिळालेली आहे ती बिल्डिंगच्या इमारतीच्या चेअरमॅननी कशी सही केलेली आहे, ते सगळं आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवू। हे सगळे आरोप दीपक कोटेकर करत नाही, तर हे आरोप एम बारिया प्राईड नावाची जी इमारत आहे त्या इमारतीतले रहिवासी करतात। की जे कोणी वकील माझा पत्ता दुसऱ्या कोणाकडनं मागतायत त्यांना माझं एक निवेदन आहे की टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स वरती दीपक कोटेकर कुठे राहतात त्याचा ऍड्रेस पूर्ण मी त्या ठिकाणी नमूद, तर कृपया करून माझ्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोणाला त्रास देऊ नका। दुसरी जी काही दौलत एम्पायर नावाची इमारत आहे त्या इमारतीमध्ये सुद्धा काय चाळे चाललेले आहेत आज ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या ठिकाणच्या रहिवाशांकडनं आता अतिरिक्त पैसे मागितले जातात, एमएससीबी मीटरच्या नावाने पैसे मागितले जातात, पाण्याच्या नावाने पैसे मागितले जातात। तिकडच्या देखील काही रहिवाशांनी मला संपर्क साधलेला आहे, तो विषय देखील काही वर्षांपूर्वी आपण उचलला होता आणि आज कुठेतरी त्या लोकांना न्याय मिळालेला आहे। परंतु या सगळ्या गोष्टींचा कोणतरी फायदा घेतो। पुढचा जो काही व्हिडिओ असेल तो मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा करणार आहे, परंतु या सगळ्या गोष्टींचा माझ्यावरती काही फरक पडणार नाही। मी माझं काम असाच अविरतपणे चालू ठेवणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।